षटक क्रमांक पहिलं. तर नक्कीच आपण पाहतोय राजू सक्करगे ऑन द मार्क. स्पर्शत गोळे, श्रवण पवळे, लेट्स प्ले. डावाला सुरुवात, पहिला बॉल. क्वार्टर फायनल मधला पहिला चेंडू आपण पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 1 म्हणता येईल, पहिल्या दिवसातील जो अंतिम सामना आणि त्या सामन्याला सुरुवात झाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती. स्पर्शत गोळेचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडू सुरुवात प्रामुख्याने मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. राजू सक्करगे यावेळेचा चेंडू बैठक सजवण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकवत चेंडू डीप लॉंगले क्षेत्रामध्ये खेळायचा होता, इनफिल्ड क्लिअर करायची होती. लेग बाईटची धाव या चेंडूवरती मिळते आणि या सोबतच धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचताना अर्थातच संघाचं खातं उघडेल. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करून या मंथन. नव्हतं माहिती जगाला बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला. त्या खरं तर शून्याच्या पुढे तुम्हाला एक म्हणून उभं राहता आलं पाहिजे. शून्याची किंमत वाढवता आली पाहिजे. पॉवर प्लेचे षटक, 2 षटरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन डीप मिड विकेट मध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर, थर्ड मॅन, फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. तर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. राजू यावेळेसचा चेंडू यॉर्कर लेन थिट करण्याचा प्रयत्न, शरीराच्या पायाच्या दिशेने आलेला खरं तर हा उंदट टाकलेला बॉल होता. त्यावरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूंवरती 3 चेंडूवरती खरं तर राजू सक्करगे यांचा कंट्रोल आहे असं म्हणता येईल. अनुभवी गोलंदाज, गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरेस संघाची प्रामुख्याने स्पीड गन म्हणून आपण राजू यांच्याकडे पाहतो. एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन, लॉंग ऑनच्या फिल्डरला सर्कलच्या आत मिडॉनला घेतलंय, तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. कानिफ जाधव, सूरज जाधव ही जोडी सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन लगत. वारा देताना यावेळेसचा बॉल ऑन साइडला पूर्णपणे बॅक डीप टू द क्रीज गेला. शॉर्ट पिच बॉलला ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवलं, सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कासरसाई करंडक फायनल डे मधील पहिली बाउंड्री, पहिला चौकार, 4 धावा. सव्या पुन्हा एकदा मैदानामध्ये पुढचा चेंडू. यावेळेस श्रवण पवळे ऑन साइडला लॉफ्ट करतोय बॉल आणि याही वेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4-4-4 चौकार. पहिल्या 3 चेंडूवरती प्रामुख्याने आपण पाहतोय मैदानामध्ये धावा कमी, परंतु त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग या रिजन मध्ये खेळलेले ते 2 चौकार. श्रवण पवळे, स्पर्शत गोळे, रायझिंग स्टार पेरुंगुट संघाची विस्फोटक जोडी. ही एवन जोडी, बेस्ट जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. ओहो हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन एक पाऊल पुढे सरसावत बॉडवेट मागे ट्रान्सफर करत हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेला. कव्हर आणि पॉइंट मध्ये जो गॅप होता ती दरी भेदायची होती, परंतु इथे बॅटची कडा आणि एस्टेनच्या पाठीमागे बायकर मॅन निखिल एलवंडे आपण पाहतोय कॅच पकडतायत. विकेट येईल, फलंदाज बाद. अरे दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 2 चौकार, परंतु त्यानंतर राजू सक्करगे अंतिम चेंडूवरती विकेट मिळवताना पाहायला मिळालेल्या आहेत. यासोबतच आपण पाहतोय षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धाव आहेत त्या 9 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. कासरसाई करंडक फायनल डे, अंतिम दिवसाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकामध्ये रायझिंग स्टार पेरुंगुट संघानं गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या विरुद्ध प्रामुख्याने आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना 9 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. विराज जाधव ही लेंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पॉवर प्लेचं हे षटक विराज जाधव या सामन्यासाठी आपण पाहतोय काहीशी वेगळी रणनीती पाहायला मिळते. सातत्यानं राजू आणि निखिल हे दोन गोलंदाज आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, परंतु आज मात्र इथे विराजच्या खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक 2 ची दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9, एक फलंदाज बाद, तर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय मैदानावरती अथर्व पवळे उर्फ बंटी दाखल होताना पाहायला मिळालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी शॉर्ट बॉल आणि त्या आखूड टप्प्याच्या बॉलला दाखवलंय आसमान. शॉट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, स्पर्शत गोळेचा एक घणाघाती टोला. इट्स अ सिक्सर. 6 रन. पंधरा धावा धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती खेळलेला षटकार. धावफलक आपण पाहतोय नक्की झटपट वेगाने पुढे गेले. क्षेत्ररक्षण सजावट मध्ये फारसा काही बदल नाहीये, फक्त विकेट किपर विकेटच्या क्लोज आलेत. यावेळेस कुठल्या प्रकारे आपण पाहतोय फुटवर्क साठी चान्स तिकडे निश्चितच दिला नाही स्पर्शतला. ईस्टर्नच्या पाठीमागे निखिल विकेटच्या अगदी क्लोज झाल्यामुळे नक्कीच तिथे आपण पाहतोय फुटवर्क हा ऑप्शन तिथे आपण पाहतोय. या चेंडूसाठी थोडासा स्किप करावा लागला स्पर्शतला. 15 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. विराज जाधव पुन्हा एकदा पहिला चेंडू खरं तर अशाच पद्धतीनं काहीसा टाकलं, परंतु या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूच्या तुलनेमध्ये थोडीशी अतिरिक्त फ्लाइट होती, उसळी होती आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय एक धाव जी प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 16 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ 1. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्या परिधिपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती नेरे संघातील एक युवा उभरता सितारा, अलीकडच्या काळामध्ये चर्चेमध्ये असणारे नाव गोलंदाजी मधून विराज जाधव. विराजचा हा चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळला. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्कीच त्या ठिकाणी तैनात होते. दोघांच्या मधोमध चेंडू आणि त्यानंतर मिळालेली एक सिंगल, ही सिंगल धावफलक पुढे घेऊन जाते. स्कोर कार्ड वरती 17 धावा. कासरसाई करंडक, समस्त ग्रामस्थ कासरसाई आणि मुळशी सम्राट कासरसाई यांचं एक देदीप्यमान आयोजन आपण पाहतोय. या आयोजनातील आज अंतिम दिवस आहे आणि नक्कीच आपण पाहतोय यावेळेस उजव्याष्टीच्या बराचसा बाहेर वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवतायत. संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज नक्कीच इथे बाद होताना पाहायला मिळालेत. रायझिंग स्टार पेरंगुट विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अशी लढत आपण पाहतोय प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. रनआउटचा चान्स. ओ हो हो, थ्रो खराब. अन्यथा माघारी परतावं लागलं असतं स्पर्शत गोळेला. रनआउटचा मोठा चान्स होता. ज्यावेळेस कानिफनं थ्रो केला त्यावेळेस जवळपास अर्ध्या क्रीज मध्ये होता स्पर्शत गोळे. जर विकेट किपर कडे चांगला थ्रो आला असता तर इथे मैदानावरती आपण पाहतोय बाद व्हावं लागलं असतं स्पर्शतला. थोडासा घाई गडबडीमध्ये तो खराब थ्रो आणि त्यानंतर धावेसाठी धाव पाहायला मिळाली. धावफलकावरती 20 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 रन. षटक संपेल दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा आहेत. एक विकेट गेले. श्रवण पवळे 2 चौकार खेळून तो बाद झाला. पॉवर प्ले मध्ये 12 चेंडूवरती 20 धावा, 10 ची धावगती राखलेली आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11. तर एकंदरीतच षटक या ठिकाणी संपलेलं आहे ते दुसरं आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 20 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक सुंदर क्रीडांगण लॉर्ड्स ऑफ मुळशी आणि प्रामुख्यानं आपण पाहतोय
या सुंदर क्रीडांगणावरती डे नाईट फॉर्मॅट फ्लड लाईटच्या उजेडामध्ये आपण पाहतोय. रात्रीच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला हा क्रिकेटचा सोहळा रंगताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसाची खरं तर ही क्वार्टर फायनलची मॅच दिवस क्रमांक 2 मध्ये न्यू गोल्डन बावधन, तिसऱ्या दिवसामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब. कालच्या रात्रीमध्ये आपण प्रामुख्यानं अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघाला क्वालिफाय होताना पाहिलं. अजून एक क्वार्टर फायनलची मॅच बाकी आहे, ती यानंतर होईल. खरं तर स्थानिक हा प्रामुख्यानं मावळ तालुक्यातील गावाईच्या टीमला संधी दिली, एक बक्षीस वाढवण्यात आलं आणि त्यामधून दुसरा टप्पा राक्षस फाउंडेशन सांगवडे विरुद्ध माणुसकीवर दिवड अशी लढत यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही टीम सज्ज राहायचं. नियोजित वेळेमध्ये दोन्ही संघ उपस्थित आहेत. त्या दोन्ही टीमचं मनापासून स्वागत. दरम्यान जाऊया मॅचकडे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. निखिल तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू आपटलेला होता, हवेत उडवलाय, कव्हर्सला फिल्डर आणि इथे विराज. यस, सुंदर झेल. अथर्व पोवळे बॅक टू दी डगआउट. विकेट नंबर 2, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या अगोदर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी केल्यानंतर विराज जाधव आपण पाहतोय. साधारणतः आपण प्रामुख्यानं निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचदा गोष्टी पाहतो की वेगवान गोलंदाजाने जर षटक हाताळलं तर त्याला लगेचच बाउंड्री लाईनच्या लगत फिल्डिंगसाठी सेट केलं जात नाही, कारण तो गोलंदाजी करून थोडंसं थकलेला असतो. परंतु मैदानावरती विराज जाधव आपण पाहतो हा खेळाडू अतिशय फिट अँड फाईन तंदुरुस्त आहे. गोलंदाजी केल्यानंतर लगेचच तो बाउंड्री लाईनच्या लगत क्षेत्ररक्षणासाठी आला. पॉइंटला होता, कव्हर्स पर्यंत तो धावत गेला आणि त्यानं मात्र एक कमालीचा झेल पकडला. दरम्यान नवीन फलंदाज या रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा मजबूत कणा मंगेश बलकवडे. मैदानावरती आपण पाहतो इंटर होताना पाहायला मिळतात. इंजर्ड आहेत, दुखापतग्रस्त आहेत, परंतु मैदानावरती आपण पाहतो ज्यावेळेस गावाचा विषय येतो, ज्यावेळेस संघाचा विषय येतो, त्यावेळेस नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती मंगेश बलकवडे आपले 100% एफर्ट्स देण्यासाठी सज्ज असतो, नेहमी सज्ज असतो तो मंगेश. शाखी गेंडला तयार. धावफलकावरती 20. रिव्हर्स आणि यावेळेस सलटी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. वाईडिश थर्ड मॅन मधून चेंडू चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणीत चौकार. या चौकारानं धावफलक खरं तर जे एका जागेवरती बराच वेळ थांबलो होतो ते धावफलक आता पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 24 धावा. निखिल तयार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहतो अल्टिपलची स्ट्रोक जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव क्विक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध बावधन स्पोर्ट क्लब अशी आपण प्री क्वार्टरची लढत पाहिली मित्रांनो. 77 धावेंचा रनचेस या खेळपट्टीवरती प्रामुख्याने आपण पाहतो जो पूर्ण होताना पाहायला मिळाला. प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघाकडून प्रत्येक फलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. मंगेश बलकवडेने अंतिम टप्प्यामध्ये येऊन खेळलेले ते 2 षटकार निश्चितच आपण पाहतोय. दरम्यान इथे पुन्हा एकदा रिव्हर्स आणि आता नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती तिकडे देखील चेंडू स्टॉप केला गेला. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं नेरेगावचे क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व उत्तम भाऊ चंदन उपस्थित आहेत. सुनीलजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. नेरेगाव म्हटलं की त्यांचे प्रामुख्यानं जे आधारस्तंभ पाठीराखे असतात ते उपस्थित होतात. त्यांचं सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. रायझिंग स्टार संघाचे देखील बरेचसे समर्थक मैदानावरती उपस्थित आहेत. ओहो, यावेळेस नो लुक, व्हॉट अ स्ट्रोक. सूर्यकुमार यादव स्टाईल मैदानाच्या आतमध्ये. मंगेश बलकवडे सवार, सगळेच गार. बॉल सीमारेषा पार. आलाय खणखणीत षटकार. षटकामध्ये जरूर वाटलं की आता काही प्रमाणावरती धावा थांबलेल्या आहेत, परंतु मंगेश बलकवडे मैदानावरती असल्यानंतर नक्कीच तिथे फार काळ मंगेश शांत राहत नाही. षटक संपले. तिसऱ्या धावफलकावरती धावत त्या 2 फलंदाज बाद 32 धावा 32 रन
32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक नक्कीच आपण पाहतोय आता मैदानावरती विराज जाधव वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक तो हाताळण्यासाठी दाखल झालेला आहे. या अगोदर या साईडनं ही लेंडनं त्यानं गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा त्याचा नक्कीच पाहायला मिळाला. स्पर्शनं त्याच्या विरुद्ध एक षटकार जरूर खेळला होता, परंतु त्या षटकारानंतर चांगलं कमबॅक राहिलं होतं. 32 रन 32 धावा धावफलकावरती. स्पर्शत गोळेसाठी क्षेत्ररक्षण सजावट तुम्ही पाहू शकाल. ऑन साईडला अधिकचं प्रोटेक्शन आहे आणि जवळपास नक्कीच आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या लगत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध डीप कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या झोनला आता नक्कीच थोडंसं नक्कीच अवी जाधवला आता मिड विकेटकडे शिफ्ट केलं. बॅकवर्डला नक्कीच आपण सनी क्षेत्ररक्षण करताना डीप कॉर्नरला कानिफ, लॉंग ऑन मध्ये सूरज. पुढे सरसावत यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉल वाईडिश मिड ऑफ मधून आपण पाहतोय. नक्कीच हा चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, मात्र तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण सार्थकचं. केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलकावरती एक निवाड स्कोर कार्ड पोहोचते 33 रन लॉस ऑफ 2. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अशी लढत या अगोदर अनेकदा या मुळशी तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिल्या. हे खेळाडू एकमेकांच्या सोबत भरपूर नक्कीच क्रिकेट खेळलेले आहेत, एकमेकांचे आमने सामने बऱ्याचदा खेळलेले पाहायला मिळालेले आहेत. तर पण थोडीशी घाई करा, नियोजित कालावधी आहे 25 मिनिटांमध्ये. 5 षटकं जर पूर्ण झाली नाहीत तर मात्र मैदानावरती तुम्हाला एक खेळाडू जशी 25 मिनिटं पूर्ण होतील तसं तो सर्कलच्या आतमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. कासरसाई करंडक मध्ये प्रत्येकानं स्वप्न पाहिले ते मानाचं करंडक आपल्याला हातामध्ये मिरवायचंय. या कासरसाई करंडकाचा विजेता म्हणून मिरवायचंय. पाहूया कोण विजेता होणार. त्यासाठी हा पडाव तुम्हाला पार करावा लागेल. टॉप 5 मध्ये पोहोचावं लागेल, तिथून एक एक टप्पा ओलांडत पुढे पोहोचावं लागेल. यावेळेस चेंडू लॉफ केलाय खडे खडे. वा, फटका जोरदार परंतु तितकीच कमालीची फिल्डिंग. वा, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण सार्थक जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हा चेंडू थांबवतोय. गुड स्टॉप. केवळ एक सिंगल, या सिंगलनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 34 धावा. ऑन साइड डीप स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले असताना एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आपण पाहतोय. थोडस कव्हर झोन कडे हळूहळू मूव्ह होत होता. दरम्यान ऑन साइडला खेळलेला चेंडू परत एकदा बॅटनं खेचलेला हा फटका कानिफ जाधव कडून. पहिल्या प्रयत्न चेंडू हातामध्ये आलेला नाहीये आणि त्यानंतर सेकंड रनचा चान्स बनला गेला. दुसरी धाव पूर्ण होते. धावफलकावरती धाव आहेत त्या 36-36. अवी जाधव यांचं चांगलं बॅकअप आपण नक्कीच मैदानावरती पाहिलं. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ नक्कीच आपण पाहतोय गेल्या काही सीझन पासून मुळशी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो हे 2 दिग्गज संघ आहेत. अनेकदा चॅम्पियन ठरणारे हे संघ आहेत. ओहो हो, यावेळेस मात्र उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर वाईड चेंडूचा इशारा. विराज जाधवच्या गोलंदाजीमध्ये झालेले जे अनेक चेंजेस तुम्ही पाहता. सुरुवातीला नक्कीच आपण पाहतोय वेगवान चेंडू आणि गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये देखील गतवरच्या सीझन पासून बराचसा चेंजेस. गोलंदाजी करता असताना हेड पोझिशन डाऊन असायची, परंतु अलीकडे नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती हेड पोझिशन ही अप राहते. हा बदल एक दरम्यान इथे खेळपट्टीच्या बाहेर नो बॉल पण या ठिकाणी कळवतात. नो बॉल आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. कासरसाई करंडक या स्पर्धेचा 16 फायनल डे अंतिम दिवसामध्ये क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्या भेटीला आलाय. फ्री टॉन, वाऱ्याचा प्रचंड वेग, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा वार आणि त्याच दिशेने खेळलेला हा फटका. बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेग मिड विकेट, दोघेही फिल्डर धावत आहेत आणि आता मैदानावरती पुन्हा एकदा कानिफच्या हातामध्ये चेंडू पहिल्या प्रयत्नात यायला तयार नाहीये. संघातील तो सेफेस्ट फिल्डर आहे, परंतु आज मैदानावरती थोडस चुका. या अगोदर देखील एक थोडासा आपण पाहतोय ओव्हर थ्रो त्याच्या माध्यमातून जरूर झाला. थ्रो थोडासा वाईड होता, परंतु आता नक्कीच आपण पाहतोय त्याच्यावरती विश्वास संघाला आहे. अनेक सामने त्याने मैदानावरती आपण पाहतोय आपल्याला फिल्डिंगमुळे नक्कीच नेरे संघाला जिंकून दिलेले आहेत. तर मग 39 धावा. हो हो हो, पुन्हा एकदा डॉट. याही वेळेला टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरील बाजूस वळण घेणार हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. हा चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये
या कासरसाई करंडकामध्ये लॉर्ड्स ऑफ मुळशीच्या सुंदर क्रीडांगणावरती मित्रांनो, या खेळपट्टीवरती जर तुम्ही पाहिलं 5 ओव्हरमध्ये 65 70 60च्या पुढे एव्हरेज स्कोर बनलेला आहे. आणि नक्कीच काल एका सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 118 धावा देखील आपल्याला या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर उभा राहताना पाहायला मिळालाय. दरम्यान षटक संपलेला आहे ते 4थ्या क्रमांकाचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 39 39 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा स्कोर कार्ड वरती आहे. आता शेवटचे 6 चेंडू पाहूया. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल, कारण अंतिम षटक हे सामन्याचं नायक खलनायक ठरवणारं षटक असणार आहे लास्ट ओव्हरसाठी. कुठला गोलंदाज मैदानावरती येईल. चला थोडीशी घाई करायची. नियोजित कालावधी 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे निश्चितच छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाजी करताना नक्कीच तिथे गोलंदाज पाहायला मिळणार आहेत. बरेचसे ऑप्शन संघाकडे आहेत, पर्याय आहेत. तेजस जाधवच्या हातामध्ये नक्कीच चेंडू आपण पाहतोय सुपर, त्याची तयारी जरूर दिसते. समोर स्पर्शद गोळे. तेजस जाधव विरुद्ध स्पर्शद हे एकाच एज ग्रुप मधील असणारे खेळाडू आहेत. एकमेकांच्या आमने सामने अंडर-एजच्या स्पर्धेमध्ये देखील अनेकदा आलेले आहेत. आणि आता नक्कीच मैदानावरती पण पाहतोय दोन्ही खेळाडू संघाचे प्रमुख खेळाडू बनलेले आहेत. कमी वयामध्ये आपल्या गावातील तर प्रमुख संघामध्ये नक्कीच आपण पाहतोय एक दर्जेदार खेळ करत आपल्या खेळाच्या जोरावरती मोठा नावलौकिक या दोन्ही खेळाडूंनी मिळवलेला आहे. ते दोन्ही खेळाडू तुम्ही एकमेकांच्या आमने सामने पाहताय. रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेमध्ये बेस्ट रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड पटकावणारा तेजस जाधव तुम्ही गोलंदाजीच्या मार्कवरती पाहताय. तर स्पर्शद गोळे एक नाहीतर अनेक स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो याही खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. ओपनच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो सर्वोत्कृष्ट फलंदाज जे भवानी चषकामध्ये पटकावणारा या अलीकडच्या काळात फॉर्म मध्ये असणारा स्पर्शद. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आणि या चेंडूवरती देखील प्राप्त होते ती एक सिंगल. एका धावेसोबतच धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड 40 या अंकावरती पोहोचतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूंवरती आता नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय मंगेश बलकवडेच्या डोक्यामध्ये देखील ते टार्गेट आता सेट झालेलं असेल की आपल्याला या खेळपट्टीवरती जे ॲव्हरेज स्कोर आहे त्या ॲव्हरेज स्कोर पर्यंत पोहोचावं लागेल. 60 55 60च्या आसपास पोहोचावं लागेल. त्यासाठी पुढच्या 5 चेंडूंवरती प्रत्येक चेंडूवरती मोठ्या अटॅक साठी जावं लागेल. मंगेशच्या रिव्हरच्या फटक्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात केला गेलाय. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस उसळी घेणारा चेंडूचा शरीराच्या दिशेने आलेला बॉल मंगेश बलकवडेसाठी नक्कीच आपण पाहतोय गेम प्लॅन बनवलेला आहे. ठाऊक आहे की मंगेश इंजर्ड आहेत. लेग बायची धाव पंच कळवत आहेत. ठाऊक आहे मंगेश इंजर्ड आहे त्यामुळं त्यांच्या बॅटच्या अगदी पुढे बॉल टाकले जात नाही. शरीराचे आपण पाहतोय लाईन लेंथ नक्कीच पकडून गोलंदाजी केली जाते. हे नक्कीच आपण पाहतोय मोठ्या गेम प्लॅन न उतरले गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ मैदानावरती. अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. स्पर्शद गोळे पुढे सरसावत इनफिल्ड क्लिअर करायची होती. कव्हर्स मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवायचा होता परंतु कव्हर्सला सनी जाधव पकडतायत. एक सुंदर झेल फलंदाज बाद. स्पर्शद गोळे बॅक टू डगआउट. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज कमलेश पवळे येतात मैदानावरती. अंतिम षटक तेजस जाधव तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्कीच उसळी घेणारा बॉल डायरेक्ट हिट असा प्रयत्न केला. कमलेश भरपूर दूर जवळपास तो फ्रेम मध्ये देखील नव्हता. जर डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित तिथे आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती माघारी परतावं लागू शकलं असतं. तेजस जाधव शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये तो कमालीची गोलंदाजी करतोय आणि या षटकामध्ये अजून कुठल्या पद्धतीने त्यानं तर टाइम संपलेला आहे. 25 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू पुढच्या उर्वरित 2 चेंडूंसाठी एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अंतिम षटकामध्ये एकही बाउंड्री नाहीये. एकही षटकार किंवा चौकार नाहीये. तेजस जाधव सुंदर गोलंदाजी.
दरम्यान मंगेश यावेळेस देखील आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळलेला हा चेंडू, वरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. लाजबाब गोलंदाजी मंगेश बलकवडे सारखा एक विस्फोटक फलंदाज समोर असताना शेवटच्या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार 5 चेंडूवरती आलेला नाहीये. धावफलकावरती 42 धावा. आणि यावेळेस शेवटचा बॉल रडार मध्ये आलाय, टप्प्यात दिलाय आणि तो चेंडू पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी षटकार. थँक्यू. 48 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 49 धावेंचं आव्हान. 49 इज अ टार्गेट. आणि आव्हानाचा पाठलाग देखील आता नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये सुरू होणार आहे. नक्की सर्व संघांना सूचना आयोजन कमिटीकडून आहे. आपण मैदानाच्या बाहेर जात असताना किंवा मैदानामध्ये येत असताना एका ओळीत एका लाईन मध्ये नक्कीच ते रूल्स फॉलो करायचे याची देखील नोंद घ्या. तर यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. माणुसकी वॉरियर्स दिवड विरुद्ध सरपंच दुसरा टप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे. मावळ तालुक्यातील आपण पाहतोय दिग्गज संघ एकमेकांच्या आमने सामने भिडणार आहेत. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी नितीन भाऊ ढेरे आणि रील स्टार मोहसिनभाई शेख यांना विनंती आहे. आणि कासरसाई संघाचे संघनायक प्रताप भाऊ शितोळे आपणास विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. अक्षय भाऊ शितोळे पाटील या क्रीडांगणाचे सर्वे सर्वा आपणास विनंती आहे टॉस साठी या. नक्कीच थोडासा रेस्ट मोड वरती अक्षय भाऊ आहेत, परंतु आता नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर. संघाचे संघनायकच टॉस साठी येतील याची नोंद घ्या. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. तर टॉस या ठिकाणी होते. चला नितीन भाऊ या कासारसाई संघाचे बॉलिंग कोच म्हणून प्रामुख्यानं ज्यांना आपण पाहतोय अनेक पदकं मिळालेले आहेत ते नितीनजी डेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. प्रताप भाऊ आपणही या. रील स्टार मोहसिन भाई आपणही या. तर दुसऱ्या डावाला होते सुरुवात. सलामीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. किरण जाधव निखिल रेवंडे पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज तयार. गणेश कुराडे गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल. डॉट बॉलला सुरुवात. 48 धावा पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण पाहतोय बनवले गेले. फर्स्ट इनिंग मध्ये 48 इज अ स्कोर, 49 इज अ टार्गेट. 49 धावेंचं आव्हान. यावेळेस साडव्या बॅटने उडवलाय बॉल सरळ डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खेळाडू कक्षाला सलामी देतोय. हा एक सनसनी चौकार. 4 धावा.
यावेळेस बुंद्यात टाकलेला बॉल ऑन द ग्राउंड ड्राईव्ह केला मिडॉनला फिल्डर रनआउटचा चान्स परंतु फलंदाज घरट्यामध्ये सेफ प्राप्त होते ती एक धाव. दरम्यान आपण पाहतोय मैदानावरती नक्कीच इथे धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्क वरती रायझिंग स्टार फिरंगुट संघाचे अनुभवी गोलंदाज आणि सातत्यानं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणारे गणेश. यावेळेस सवेत खेळलाय हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक आणि इथे काय हो 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 एक सोपा कॅच निसटलाय. सोपा एकदम सोपा झेल मिस झालाय आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय फार मोठं जीवदान निखिल एळवंडेचा कॅच इथे निसटलेला आहे. मंगेश बलकवडे फ्लाय स्लिपला उभा होता आणि त्याला नक्कीच फक्त एक पाऊल मागे जात तो चेंडू कलेक्ट करायचा होता परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थर्डमॅनचे फिल्डरही चेंडूच्या दिशेने येत होते. दोघांची नजर शेवटपर्यंत चेंडूवरती होती. छोटीशी टक्कर झाली आणि त्या टक्कर मध्ये बॉल निसटला हातातून. यावेळेसचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरतून लॉफ्टेड हिट खेळलाय आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. कासरसाई करंडकामध्ये खणखणी दणदणीत चौकार 4 धावा. षटक संपले पहिल्या क्रमांकाचा आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. याही डावामध्ये 9 धावा आहेत. फक्त पहिल्या इनिंग मध्ये एक विकेट होता. सेकंड इनिंग मध्ये कुठल्या प्रकारे विकेट नाहीये. 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. कासरसाई करंडक क्रिकला स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती प्रक्षेपित केली जाते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा शौकीन या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत आणि एकंदरीतच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड परिसरामधून नक्कीच नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत पंच म्हणून प्रामुख्याने ज्यांची ओळख आहे विनोदजी जाधव सर आणि अक्षयजी देव सर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. त्यांचंही स्वागत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी कासरसाई करंडकला दिलेल्या आहेत. त्यांचंही मनपूर्वक मनापासून आभार. तर 6व्या मॅचकडे षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकासाठी अथर्व पवळे उर्फ बंटी 9 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 0. तर यानंतर होणारा जो पुढील सामना आहे सरपंच दुसरा टप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे विरुद्ध माणुसकी वरीस दिवड संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी निवडली. यावेळेस किरण जाधव पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळतायत आणि शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक. हो 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 भरपूर चुका मैदानावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना या मैदानावरती ऍव्हरेज टोटल पेक्षाही कमी धावा संख्या जी नक्कीच आपण उभी झाली. त्यामुळे त्या धावा रोखण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा अधिकचे शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यामध्ये जर क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या तर मात्र हा सामना आपल्या हातातून निसटू शकतो. हे ठाऊक आहे रायझिंग स्टार पिरंगुट संघातील खेळाडूंना. परंतु मैदानावरती नक्कीच नकळतपणे चुका घडतायत. कॅचेस ड्रॉप होत आहेत. दोनही फलंदाज हे एक एक जीवदानावरती खेळतात. आता म्हणावं लागेल बंटी तयार. राईट मोर यावेळेस ऑन साइडला देख घुमा के अफलातून अप्रतिम अविश्वसनीय स्ट्रोक निखिलच्या बॅट मधून षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. निखिल येळवंडे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर चषक जांभई या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक पटकावणारा खेळाडू. यावेळेस गुडघा टेकवत डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और सिक्सर देख बॉल मिड विकेटला फरार आउट ऑफ द पार्क षटकार. झेल सुटल्यानंतर एक धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. निखिल येळवंडे मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला आले आणि त्यांच्या बॅटमधून सलगच्या 2 चेंडूवरती 2 बिगिट आलेत. 22 धावा धावफलकावरती असताना
पाहूया कमबॅक होणार का बंटी पवळेचं. यावेळेस आपण पाहतोय अगदी बॉल पकडण्याची ऍक्शन वरूनच नक्कीच आपण पाहतोय तिथे जवळपास चित्र स्पष्ट झालं होतं की टप्पा पडल्यानंतर बॉल हा बाहेरील बाजूस फलंदाज राईट हँडर बॅटर पासून थोडासा टप्पा पडल्यानंतर दूर जाणारा होता आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय शरीराच्या दिशेने चेंडू आला. पिचिंग थोडीशी लेग स्टंपच्या दिशेने जरूर होती परंतु थेट शरीराच्या दिशेने चेंडू आला. डॉट आला. सलगच्या 2 षटकारानंतर एक डॉट बॉल 22 आणि अजून एक या ओव्हर मधला तिसरा. वा भाई वा काय जबरदस्त बॅटिंग. निखिल येळवंडे आज आपल्या घरच्या प्रेक्षकांना खरं तर अजिबात निराश करत नाहीयेत. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. या षटकातील हा तिसरा षटकार. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती. त्यावेळेस पायावर टाकलेला फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. स्पर्शद चेंडूच्या मागे आलेत. मिड विकेट मधून डीप स्क्वेअर लेगला पोहोचले. सुंदर पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. थ्रो केला. सिंगल मिळाली आणि या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा आहेत त्या 29. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं 20 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. जिथे अगदी पहिल्या चेंडूवरती कॅच मिस झाला होता. त्यानंतर मात्र आलेल्या सलगचे 2 षटकार. त्यानंतर एक डॉट बॉल. पुन्हा एक षटकार. शेवटच्या बॉलवरती सिंगल. अशा पद्धतीने धावफलक आपण पाहतोय 29 अंकावरती पोहोचलेला आहे. आणि यानंतर नक्कीच आपण पाहतोय पुढचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 18 आणि मॅच जिंकण्यासाठी केवळ 20 धावेंची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे अंडर कंट्रोल आली कारण एकही विकेट गमावलेली नाहीये आणि पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट अपेक्षित होता ना गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला तो स्टार्ट मिळालाय. परंतु इथून पुढे आता 18 बॉल 20 धावा रोखण्यासाठी रायझिंग स्टार पिरंगुट संघाला आता प्लॅन बी चा वापर इथे करावा लागेल. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहतोय धावा भरपूर खर्च झालेल्या आहेत. या षटकामध्ये नक्कीच आता सौरभ कडून आपण पाहतोय संघाचं संघनायक पद ज्याच्या खांद्यावरती आहे तो सौरभ गोळे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. तो विकेटसाठी प्रयत्न करेल कारण त्याला ठाऊक आहे 18 बॉल मध्ये 20 जर रोखायचे असतील तर विकेट घेणं हाच पर्याय आता डोळ्यासमोर ठेवावा लागेल. सौरभ गोळे विरुद्ध स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय निखिल मॅन फ्रॉम नेरे. बायकर मॅन ऑफ नेरे. फर्स्ट बायकर मॅन ऑफ नेरे. 29 धावा धावफलकावरती. सौरभ तयार. रिव्हर एंड कडून षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल म्हणून बनवलं होतं अगोदरच आपण पाहतोय प्री डिटर्मिनेट स्ट्रोक की आपल्याला अल्टीपल्टीस रिव्हर्सच खेळायचं. रिव्हरच्या फटक्यासाठी बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर देखील तैनात केलेला आहे. परंतु नक्कीच आपण पाहतोय फिल्डर जरी असला तरी मैदानावरती फटका इतका कडक खेळायचा की त्या फिल्डरच्या डोक्यावरतून खेळायचा हा मानस. परंतु यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. धावफलक स्थिर. पुन्हा रिव्हर्स. आता फिल्डर आहेत आणि तिथे 1 बाउन्स. नक्कीच आपण पाहतोय स्पर्श चेंडूला कव्हर करतात. प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही आणि ठाऊक आहे निखिल येळवंडे रिव्हर्सचे खूप चांगले फटके ते सजवतात. त्यामुळे नक्कीच त्या रिव्हर्सच्या धावा रोखण्यासाठी खरं तर तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. प्रतिस्पर्धी संघाची ताकद काय आहे, कुठला फलंदाज कुठे फटके खेळतो, कुठल्या फलंदाजाचा खरं तर कुठला झोन हा फेवरेट स्ट्रोक आहे. दरम्यान नक्कीच एक धावफलक 30 अंकावरती पोहोचले. 49चा पाठलाग मी पाहताय सुरू आहे. आपटलेला बॉल फक्त दिशा दिली चेंडूला गलीमधून काढला डीप बॅकवर्ड पॉइंटला. वा वा चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती स्पर्शाची पुन्हा एकदा पाहायला मिळते. सुंदर एफर्ट्स. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. या 2 धावेंसोबतच धावफलक पुढे जाईल. 32 रन. एकही विकेट गेलेली नाहीये. चिंता थोडीशी आता वाढत चालली आहे रायझिंग स्टार पिरंगुट संघाची. कारण ही पार्टनरशिप आता अधिक मजबूत होत चालली आहे आणि ही पार्टनरशिप आता विनिंग पार्टनरशिप मध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस दिसू लागलेत. त्यामुळे पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. तर किरण आपण पाहतोय सेन्सिबल इनिंग खेळतायत. निखिल यांच्या बॅट मधून धावा चालू आहेत. किरण सिंगल डबल घेत आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय संयमी क्रिकेट मैदानावरती या गोष्टी गरजेच्या नक्कीच आहेत. भन्नाट फॉर्म मध्ये असणारे निखिल किरण देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु या रंजेस मध्ये नक्कीच आपण पाहतोय दोन्ही एंड आक्रमणाची आवश्यकता निश्चितच नाहीये. एका फलंदाजानं षटकार चौकार खेळले, दुसऱ्या बॅटरनं सिंगल डबल घेतला, स्ट्राईक रोटेट केली तरी सहज धावा चेस होऊ शकतात. नक्कीच आपण पाहतोय टेक्निकली स्ट्रॉंग असणारा खेळाडू किरण जाधव आहे. त्यासोबतच निखिल येळवंडे हे दोन्ही खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय कित्येक वर्षांपासून. दरम्यान इथे लेगबाईची धावपंच कळवतात कित्येक वर्षांपासून एकत्रित सोबत खेळणारे नेरे संघाचे खरतरी परमनंट ओपनिंग पेअर आपण म्हणू. आणि या जोडीच्या नावावरती दोनही बॅटरच्या नावावरती मित्रांनो तुम्ही जर पाहिलं
ऍज पर क्रिकेट रेकॉर्ड दोघेही खेळाडूंच्या नावावरती 10,000पेक्षा अधिक धावा आहेत. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय नेरे संघासाठी हे दोनही फलंदाज विश्वासू फलंदाज आहेत, धावा म्हणणारे फलंदाज आहेत. 34 धावा धावफलकावरती. षटक मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना किरण जाधव स्ट्रायकिंग एंडला तयार. पुढे सरसावा 3 साइड आउट. हा चेंडू खेळायचा होता, बॅटची बाहेर बाजूची कडाकी चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. स्वतः मंगेश बलकवडे आहेत, त्यामुळे नक्कीच कुठल्या प्रकारे धाव तिथे घेतली नाही किंवा धावेसाठी प्रयत्न झालेला नाहीये. षटक संपेल, तिसऱ्या धावफलकावरती धाव आहेत 34. सौरभ गोळेच्या या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय कमी धावा संख्या त्यानं खर्च केली. तो विकेटसाठी जरूर ट्राय करत होता, परंतु या षटकामध्ये केवळ आल्या 5 धावा, 4 धावा, एक लेग बायची देखील आहे. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय ती धाव सौरभच्या नावावरती ऍड होणार नाही. 4 धावा तर एक्स्ट्राचे एक, अशा एकूण 5 या षटकामध्ये धावा खर्च झालेत. तर मॅच होती 18 बॉल 20. सामना आलाय 12 चेंडू 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता सेकंडला स्टोर. आणि या षटकामध्ये आता या सामन्याचं खरं तर भवितव्य अवलंबून असणार आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण पोहोचणार या अगोदर मित्रांनो न्यू गोल्डन बावधन, त्यासोबतच आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब, अखिल कासार अंबोली हे 3 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत, टॉप 5 मध्ये पोहोचलेले आहेत. तर आता नक्कीच मैदानावरती या सामन्यामधून कोण पोहोचणार आणि पुढच्या मॅच मध्ये कोण जिंकणार याची उत्कंठा सर्वांना आहे. आणि या कासारसाई करंडक मध्ये कोण विजेता होणार यावरती सर्वांचं लक्ष रोखून आहे. सर्वगुण संपन्न असणारा पुणे जिल्ह्यातील आपण पाहतोय मुळशी तालुका, बैलगाडा मालकांचा तालुका, कुस्तीगिरांचा तालुका आणि अलीकडच्या काळामध्ये नक्कीच आपण पाहतोय पुणे जिल्ह्यात मध्ये सर्वाधिक क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खेळला जाणारा तालुका हा मुळशी तालुका आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रामुख्याने आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कासरसाई, मुळशी सम्राट कासरसाईच्या माध्यमातून या एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 1,11,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस. आणि मैदानावरती आता इथे निखिल येलवंडे पुल शॉट खेळतायत आणि चेंडू गुल करतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 49चा पाठलाग सुरू असताना मॅच 18 बॉल 20 वरती आली. तिथून सामना 12 बॉल 15 वरती आला. पहिल्या चेंडूवरती षटकारानं मॅच आता पूर्णपणे सोपी झाली आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघासाठी. 11 चेंडू 9ची आवश्यकता. निखिल भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळेसचा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा जरूर प्रयत्न होता. तो चेंडू हलका त्यानं मिड ऑफ मधून पुढे ढकलला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. केवळ एक सिंगल मिळाली. धावफलक जाईल पुढे. स्कोर कार्ड वरती 41 ठरवून आलेत की या धावा आपण दोघांनी चेस करायच्यात, विकेट सोडायचे नाहीये. चान्स बनले होते. निखिलचा देखील एक कॅच ड्रॉप झाला, किरणचा देखील एक झेल निसटला. ते झेल पकडले असते तर मैदानावरती चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये फारसं महत्व निश्चितच नाही. सिंगल आली, धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 42 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 1,11,000 रुपयांचं पारितोषिक माजी सरपंच कासरसाई बाळासाहेबजी बिनताडे साहेबांकडून या स्पर्धेतील प्रमुख पारितोषिक सौजन्य झालेलं आहे. आणि बक्षीस दाते पुन्हा एकदा बिग हिट आणि यावेळेस देखील चेंडू जातोय सीमारेषा पार. निखिल येळवंडे यांच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त हिट. षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. एका धावेची गरज, परंतु एम एस धोनी स्टाईल षटकारानं मॅच फिनिश केली. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतायत गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. हार्दिक अभिनंदन टीम, वेल प्लेड. तर हार्ड लक रायझिंग स्टार फिरंगू टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सामनावीर पुरस्कार नो डाऊट या मॅच मध्ये मित्रांनो सामनावीर पुरस्काराचे मानकरी 15 चेंडू 43 49च्या रनचेस मध्ये 43 धावा. खर तर 54 बनवल्या, त्यामध्ये 43 या निखिल येळवंडे यांच्या नावावरती. आणि बॉलिंग करत असताना एक विकेटही मिळवला. तर नक्कीच आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय निखिल येळवंडे यांच्या नावावरती. चला यानंतर होणारा सामना दोन्ही टीम्स आपापल्या डगआउटचा ताबा घ्यायचा. पुढील मॅचला या ठिकाणी आपण मैदानावरती सुरुवात करणार आहोत.
स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य मौली शेठ दातीर देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. कासरसाई करंडक मध्ये आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. चला माणुसकी वारियर्स देवड संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानावरती दाखल व्हायचे. कवळीत एका लाईन मध्ये संघ मैदानावरती दाखल होईल. दुसऱ्या बाजूला नक्कीच सलामीर फलंदाज सरपंच दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे या टीम कडून ओपनर बॅटर्सही रेडी ठेवायचे आहेत. आपण लगेचच पुढील मॅचला मैदानावरती सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो दोन्ही संघांचे अनेक समर्थक बहुसंख्येनं मैदानावरती उपस्थित आहेत. आलेल्या सर्व पाठीराख्यांचं सर्व समर्थकांचं या कासरसाई करंडक मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. चला फायनल डे आहे. माणुसकी वारियर्स देवड संघ घाई करा, लाईनअप करून त्वरित मैदानावरती या. आयोजन कमिटीकडून या ठिकाणी वारंवार सूचना येतात. स्पीडअप करा, वेळ वाचवा, लवकरात लवकर आपण मैदानावरती दाखल व्हायचे. चला वारंवार या ठिकाणी सूचना केल्या जात आहेत. माणुसकी वारियर्स देवड, चला सुमित शेखर थोडीशी घाई करा, त्वरित आपण मैदानावरती दाखल व्हायचे. तर नक्कीच दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज देखील आपण बघतोय सज्ज आहेत. क्वार्टर फायनलचा हा सामना 4 टीम्स मिळालेल्या आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणाऱ्या आता 5वा संघ कुठला असेल ते नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होईल आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये होईल थोडंसं बदल. यानंतर मावळ भूषण सुमित सोनवणे सर आपल्या समेत कमेंटरी बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. चला तर आपलं सगळ्यांचं आज रायझिंग स्टार पिरंगुट टीम तुमचा सन्मान याच्याकडे होतोय. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि त्याचबरोबर निखिल एळवंडे प्रिन्स ऑफ नेरे या मॅच मध्ये ठरतायत या मॅचचे हिरो. तर निखिल एळवंडे तुम्हाला एक वेळ विनंती आहे की आपण प्लेअर ऑफ द मॅच सन्माननीय नरेंद्रजी शितोळे, त्याचबरोबर विवेकदादा शितोळे, भावी उपसरपंच सोमनाथभाऊ कुंभार या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा सन्मान करण्यासाठी यायचंय. दोन्ही टीम्स तुमचा एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. चालू असणारी लढत